प्रत्येक नागपंचमीला आपण बघतो नागाला दूध अर्पण केलं जातं. पण खरंच नाग दूध पितो की फक्त अंधश्रद्धा आहे? महादेवाच्या गळ्यातील वासुकी असो किंवा विष्णूचा शेषनाग, आपल्या संस्कृतीत नागांचं एक विशिष्ट स्थान आहे. विज्ञान सांगतं नाग हे सस्तन प्राणी नाहीत, म्हणजेच त्यांच्याकडे दूध पचवण्याची शक्तीच नाही. ते मुख्यतः उंदीर, बेडूक, अंडी यासारखा आहार घेतात. त्यांची पचन संस्थाही त्यासाठीच बनलेली आहे. कधी कधी नाग दूध पिताना दिसतात. तहानलेला नाग जीव वाचवण्यासाठी जे काही द्रव्य मिळेल ते पितो, पण त्यामुळे तो दूध पितो असा त्याचा अर्थ नाही. या अंधश्रद्धेमुळे नागांचा जीव जातो. त्यांना पकडणं, पिंजऱ्यात ठेवणं, दूध पाजणं हे सगळं त्यांच्यासाठी त्रासदायकच आहे. श्रद्धा असावी आणि विवेकही. नागपंचमी साजरी करूया, पण त्यांना त्रास न देता. व्हिडिओ आवडला असल्यास पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका.